टाईमही सकाळ वगैरे आहोत. आज लवकर सगळं आवरलेलं वगैरे कारण की आज दिवस आहे लास्टचा शेवटचा, त्यामुळं तर आता आम्ही आता बनवतो चहा पितो आणि आमच्या लास्टच्या प्रवासाची सुरुवात करतोय. तर चला भेटूया नंतर. आता चालायची मगाशी सुरुवात केली, अर्धा तास झालेला आहे. आजचा शेवटचा दिवस आमचा. आणि गाईज आम्ही आता खूपच जमलो आहोत आणि तुला आमच्या आठवण येणार नाही. हो खूपच येणार आहे. मी रोज फोन करणार आहे तुला. नक्की करशील का? बोलू नकोस बघ, विसरू नको. आम्ही नाही विसरणार. हो तुला पण करेन. आपण व्हिडिओ कॉलवर बोलू. रोज व्हिडिओ ग्रुपवर व्हिडिओ रोज आपण बोलत जाऊ. पण मात्र तुझा आता इथे फोन कुठला आहे असं वाटतंय मला. नाही भरला आता मी काढून बघितला भरला बेकार. तर आता चला विमानतळाला जायचं आपल्याला आणि तिथे साईडला आपण फोटोशूट करणार आहोत. चला तर गाईज भेटू आपण नंतर. चला बाय. आम्ही पोहोचलेलो आहोत. त्यामुळे आता एक तास बसायचं आणि आता मी नाचणार आहोत. परमिशन कोण घेईल? पोचलो वगैरे आणि बघा इथं आमचं सगळी धमाल मस्ती फोटोशूट वगैरे चालू आहे. सगळ्यांचा खूप नाचलो थोडीशी. फोटोशूट चालू आहे. फोटो वगैरे आम्हाला चालता येईना नाही. पोर बघा कशी तुरु 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 चालते. नाही तर माझ्या आता तोंडात एक शब्द होता. ओनली 15 किलोमीटर आणि काकडी फक्त 3 किलोमीटर. काकडीला जातो. रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं इरादे, रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं. चला. चिंचेचं झाड आहे मस्त पैकी. चिंचा काढताना इथं चिंचेचं झाड आहे. ए मला दे बघू एक द्या. आणा देऊ फोटो पुरता. एक चिंच मस्त पैकी आम्ही घेतला. कच्च्या मस्त लागतील मिठासोबत. हे गावाचं जेवण बनवतात त्यांच्या घरची जायचं. बोल लोकांची अशीच पद्धत आहे. काय वस्तू दुसरीकडे जाऊन लगेच खोडायचा प्रयत्न करतील. खोडायचं का तोडायचं? आता शेण दिसते झालं. शब्द बोलतो आताच बोललास बाई. हा प्रकार हे थांब. आज एकादशी नाश्ता नाही त्यामुळे
नाश्ता करायला बसलेला होता। 1 2 3 4 5 6 पॅटीस मागवलेलं आहे त्यामुळे फक्त 3 पॅटीस खाऊन घेतो ना मी। चला घ्या पॅटीस। त्याची व्हिडिओ आहे नाही बाहेर काढतो झालंय व्हिडिओ। आता आम्ही जवळजवळ 1.5 तास चाललो। 1.5 तास चालल्यानंतर सुद्धा आमचा काय जेवणाचा हॉल येत नाहीये। खूप थकलेला। आज लास्टचा दिवस आहे। खूप मजा पण असेल पण आज पाय पण खूप दुखतात कारण की एवढ्या दिवस माझे पायाने अजिबात फोड आले नाही आणि आज पाय पूर्ण 3 फोड आले। काय समजत नाही काय करावं, चालता सुद्धा येत नाही। आता बघू पुढे कसं काय होते। कंटिन्यू आज खूप मजा असेल। आज लास्टचा दिवस आहे। खूप सगळ्यांची आठवण सुद्धा येईल पण आता काय करणार, पुढच्या वर्षी नक्की भेटू परत। तर चला आता जाऊया आणि नंतर मग दाखवते। आणि आमचा सिंगर कसला गाणी ते कालचे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल याचा आवाज। तर चला, कोणाला ऑर्डर द्यायची असेल लग्न बिग्नाची ऑर्केस्ट्राची तर देऊ शकता याला। घेशील ना? देईल।
अंताना पल्लाट पृथ्वी पर्यंताया एकदा रहित श्लोक लिखितो मरुता परमेष्ठा मरुतशा वसंधरे आदिशुद्धे कामप्रे विश्वेदेवा सभासरेति श्रीनारायण वासुदेवाय श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आजचा दुपारचा जेवण आमचं आज उद्यापासून सगळेजण आपापल्या घरी. हा एकादशी आहे म्हणून आम्हाला वरीचा भात आणि ढक्कू आहे. साईराम. एवढा मोठा पाऊल उचललाय. आम्ही पण घरातून बाहेर आलो. आमच्या घरातल्या माणसांना भरपूर चिंता पडली होती, कसं होणार काय होणार. पण नंतर आम्ही 1-2 दिवसात आम्ही घरी फोन करून सांगितलं की तुम्ही काही चिंता करू नका, आमच्या पाठी सगळे भाऊ आहेत, बहिणी आहेत, पोरं आहेत आमची, तर तुम्ही काही चिंता करू नका. आमचा प्रवास अगदी मस्त व्यवस्थित चाललाय. खाण्यापिण्या काही अगदी त्याच्या कमीपणा काहीच नाही असं आहे. स्वतः ते भाऊ आमची काळजी घेतात. तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका. माझा एक तुम्हाला सांगण्याचा एक हे आहे का तुमच्या दिंडीमध्ये आज मोठे जुईकर 2 माणसं आहेत, ती नेहमी तुमच्या पाठीशी असतात. पण ह्या वेळेला ते आमच्या सोबतच होते, ते माग राहत होते. त्याच्याबद्दल त्यांचा काही हे करू नका तुम्ही. बस आमचं दुसरं काहीच नाही. पहिला माझा साष्टांग नमस्कार देवाच्या आधी सगळ्या तुम्हाला भक्तजनांना माझा या वर्षामध्ये मी साईचे 3 अनुभव जाणवले आहेत. अंदाज दिंडीला मला यायचाच नव्हता. का यायचं आहे पण कावीळच्या मुलं मला येणं गरजेचं नव्हतं. शेवटी माझे मनातला त्याला ओळख झाला आणि त्यांनी सर्पाच्या रूपाने सांगला, सर्वपणा बोलतोय आपल्याला दिंडीला जायचं आहे. मग मुलाला सांगला, बाबा तू टाकशील तर टाक, नाही तर ठेवून मी चाललो दिंडीला. एका वर्षामध्ये 3 अनुभव आलेले आहेत मला. बघा साक्षात दत्तानी त्याच्या कृपेने डायरेक्ट आलिंगन दिला खाटीवर. आता कुणाला घेणार नाही. तेवढी शक्ती पाहिजे, तेवढी भक्ती पाहिजे निर्माण. हा दत्ताने आलिंगन देणे खाऊ काम नाही. म्हणून आपली श्रद्धा जर असली तर देवाला यावं लागेल. म्हणून श्रद्धा ठेवा. अशी जर श्रद्धा ठेवली तर बघा साई साई तिथं आपली आई अशी तुम्हाला वागली. कोण सांगितला का तू जर सगळ्यांना आशीर्वाद देत राहशील तर तुझा आयुष्य कमी होईल. जेव्हापासून मी आशीर्वाद देवाचा सोडून दिला आपल्या सारख्याच माणसांना देतो. तसा दाद आवडत धावपळ आपले दिंडीची माणसं आहेत. याला मी कुणाला आशीर्वाद देत नाही असा नाही, सर्वांना देईन. पण आपल्या दिंडीला अशा साईच्या कृपेने अशी देत राहा आणि अशीच वागत जा, मजा करा, खेळा. एवढाच माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. असं प्रथमतः सर्वांना ओम साईराम. माझा वैयक्तिक 6वा वर्ष असेल आणि माझं फक्त
एक अनुभव सांगतो आतापर्यंतचा माझा बाबांवर. पहिले होता प्रेम म्हणजे पूर्णपणे बाबांजवळ श्रद्धा भक्ती सर्व आहे. पण आपला जेव्हा पहिला वर्ष होता ना तेव्हा आपण कुठेतरी आनंदवाडीवर निघालो. तेव्हा काहीतरी आमचे सुरेश पाटील होते, त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम झाला गाडीचा. तर आम्ही आणि मिलिंद पाटील आम्ही दोघे थांबलो. दिंडी निघाली 5 वाजता आणि बराच वेळ झाला, अर्धा 1 तास झाला असेल. आम्ही निघालो. बरं मिलिंद बोलत चला आपण जाऊया. आम्ही झालो चालतं आपला मध्ये घाट लागतो. तर घाटापुढं ना बरं घाटावर चालतात 7:15 वाजले तरी पूर्णपणे कालोख. आपला उजेड जवळजवळ 6:30 वाजेपर्यंत उजेड होऊन जाते, सूर्योदय होऊन जाते. पण तेव्हा 7:15 वाजलेला तरी पूर्णपणे कालोख होता. आणि बरं थकलो चालून मिलिंदाला बोलू काय करायचं. आणि मिलिंदाचा पण काहीतरी गॅप होता त्यावेळी. तर मला काय बोलतो राहू, मला पण बोलतो नक्की रस्ता समजत नाही, कुठं जायचं कसा जायचा. आपण बोलतो चालू चल. तर मी चालता एक आम्हाला फक्त वृद्ध व्यक्ती भेटला. असाच घोंगडी घालून होता. व्यक्ती समोर आला. त्यांना मीच विचारला बाबा बरं आपल्याला पालखी गेली का, तिकडे दिसली इथून. तर त्यांनी बोललं हा बरं पुढे जा लांगाला थोडं पुढे जा, पालखी भेटेल आताच गेलेली आहे. आम्ही तेव्हा म्हणजे 1.5 तास चालत होतो. पण आतापर्यंत तेव्हा आम्हाला कोणीच काय भेटणार नाही, पूर्णपणे कालो. पण जेव्हा ते आम्हाला बाबा भेटले ना ते बोलले काय बोलतो थोडा वेळ जा पुढं, तुला बोलतं पालखी भेटेल. आम्ही थोडा पुढे गेलो. मी फक्त ती 10-15 पावलं बघला आणि फक्त पाठी बघला तर तो व्यक्ती अदृश्य झालेला. कोणीच तिथं नव्हता. मी मिलिंदाला बोललो बरं व्यक्ती नाही, बरं गेला असेल कुठेतरी. आणि फक्त किती 10 ते 15 सेकंदाचा अंतर सूर्योदय होता. सूर्योदय कालोख होता पूर्णपणे. लगेच 10 सेकंदात सूर्योदय पूर्णपणे उजेड झाला सफेद. आणि 2 मिनिटाच्या अंतरावर आम्हाला पालखीचा सिग्नल दिसला. यो बाबांचा आमचा पहिला अनुभव आहे. आणि म्हणजे तेव्हापासून ठरवला का मी माझी निस्वार्थ भक्तीमुळे जर आम्हाला बाबा चालता जर पायी दर्शन देतात तर आतापर्यंत हृदयाचे जेवढे खोके आहेत तिथपर्यंत राहून पालखी करणार ही मात्र 100% करणार. आणि भाऊ एक फक्त राम खोपट्यामधून म्हणजे चालत आलेली पाययात्रा. पण यंदा मला सुट्टी नाही मिळाली त्यामुळं मला येता नाही आला. मग आजची मला सुट्टी मिळाली. मी आज म्हणजे काल रात्री आम्ही बसलो आणि आज सकाळी आलो. पण असं म्हणजे मनामध्ये वाटायचं की जावं, कारण गेल्या वर्षी पाय म्हणजे सुजलेले. पण मी चालली तरी पण माझ्या मनामध्ये होतं चला एक तरी आपण रात्र जावं. पण नाही मिळालं. पण आता तरी एवढा तरी अंतर मला मिळणार आहे. त्यासाठी मग मी आज आले. कारण कसं असतं आपण एकदा सुरुवात केली ना चालायची आणि एकदा आपण म्हणजे दिंडी कुठली का नाही असत ना, पण दिंडीला जर चालायची आपण सुरुवात केली की आपल्या मनामध्ये येतं. येतपर्यंत असं वाटतं नाही कसं मी चालणार काय असेल. करण्यात आलेली आपली साईबाबांची पवित्र पालखी दिंडी सोहळा आज खऱ्या अर्थानं आपण 16 वर्ष पार केलेला आहे. म्हणजे काही क्षणाचं आपल्याला अंतर आहे. आपण 1-2 तासाच्या आतमध्ये बाबांचं दर्शन झाल्यावर आपलं 16 वर्ष पूर्ण होणार आहे. प्रथमतः मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देईन. सर्वांना सांगेन की तुम्ही आजपर्यंत आम्हाला जी मदत केलेली आहात म्हणजे आमच्यावर काही जबाबदाऱ्या होत्या, मग त्या कोणत्याही प्रकारच्या असो. तुम्हाला माहितीच आहे आम्ही आमचं मंडळ आमचे सर्व सभासद लक्षावधी कमिटीचे सभासद वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर दिलेले कार्य ते पार पाडत होते. माझ्यावर ही एक जिम्मेदारी होती की ह्या दिंडीचं निशाण प्रमुख माझं नाव आणि माझं सहकारी दक्षता कमिटीवर आहेत गोवटण्याचे शनीकुमार पाटील. उत्कृष्ट पद्धतीने कधी कधी मी माझा असायचो. मी नावं घेईन त्यांची. एक नाव घेईन जे आमच्या निशाणावर आमच्या कायमस्वरूपी हातात झेंडा घेऊन एक लेडीज कायमस्वरूपी असायची. मग तुम्ही कधीही सिटी मारा पण ती आमच्या अगोदर उठायची. त्यांचं नाव आहे कल्याणी म्हात्रे. यांच्यासाठी काढायचं काय होतं आपल्याला माहिती आहे. आपण सर्वजण करताना त्यांच्याकडून मला अजूनही कसं दिसलं नाही की त्या वाकड्या चालतात त्या काय चालतात कशा चालतात. बाकी सगळ्या लोकांना वाटायचं की मी काय करतोय. तर त्या म्हणजे त्यांचा लक्ष आमच्यावर असायचा. एकतर मी कधी उठतो किंवा शनी कधी उठते. म्हणजे उठलं म्हणजे त्याला समजायचं आता काय खरं नाही, आपली सिटी वाजलीच. तर अशा बाबांची कृपा आहे. नेहमी आपल्याला त्यांच्याकडनं या अखंड आपल्या या साई भक्तांसाठी त्यांची पहिली पंगत असते. एवढी मोठी कृपा त्यांच्यावर आहे आणि ते ह्या दिंडीमध्ये मी त्यांना तर त्यालाही धन्यवाद देईन. आणि अजून एक नाव घेईन आमच्या मनीषाताई घरत. त्यांचं वय वर्ष 70 आहे. त्यांना नाहीये ही व्यक्ती कशी चालेल. कधी कधी
आम्हाला वाईट वाटतंय, कारण ती आमच्यावर जिम्मेदारी आहे. आम्ही निशाण प्रमुख असलो तरी आमच्यावर जिम्मेदारी आहे. आपल्याला माहिती आहे आपण 9 दिवसामध्ये प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या प्रकारचा अंतर आपण चाललो. कधी 27 किलोमीटर चाललो, कधी 32 किलोमीटर चाललो, कधी 38 किलोमीटर चाललो, कधी 39 किलोमीटर चाललो. पण आपण पोहोचलो मात्र त्याच वेळेत. बरोबर आहे, आपण पोहोचलो त्याच वेळेत. मग ती एक जिम्मेदारी असायची, बाबा आज जास्त आपल्याला अंतर चालायचं आहे, मग कधी उठायचं. मग आम्ही उठलो की म्हणजे काका तुम्ही बसा, तुम्ही सिटी मारूच नका किंवा तुम्ही उठूच नका, म्हणजे असा त्यांचा अनुभव आहे. पण ती एक आमच्यावर जिम्मेदारी होती. पण ह्या गोष्टीमधून आम्ही सर्व करत असताना आमच्याकडनं तुम्हाला कमी जास्त प्रमाणात काय बोलणं चालणं झालेलं असेल किंवा आम्ही कधी कोणाला जोरात आवाजामध्ये बोललो असेल तर मी त्याच्यासाठी तुमची सर्वांची माफी मागेन आणि तुम्ही आम्हाला सर्वांनी माफ करा. कारण सगळेजण आता निघालेले आहेत आणि खूप असे डोळ्यात पाणी येते, कारण 10 दिवस सोबत होते. त्यामुळं आता शिर्डीला जाण्यासाठी झालेलं आहे. तर शिर्डीला जाण्यासाठी सगळीजण जाम इमोशनल झालेली आहेत, जाम रडत आहेत सगळीजण. सगळीजण जाम रडत आहेत कारण की 10 दिवस आम्ही सोबत होतो आणि नाही तर कसं जाम गावात नाही निघत. तर आता आमच्या सगळ्या दिंडीचा मनोगती वर्ताची सगळे भरविहार वाहनं झाले. तर आता आम्ही नांदेड किती शिर्डी 4 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी जात आहोत आणि तिथे बाबांच्या मध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारण तुम्हाला ते आम्हाला दाखवता येणार आहे. पण जरूर तुम्हाला जे स्क्रीनवर जे ते तुम्हाला नक्कीच आम्ही या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थांबा, परत बोला. आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा आणि येत राहू आणि तुमच्यासाठी येऊ. आमच्या भंडारला येण्याची कृपा करा सर्वही. कसे येऊ? आई बाबा की जय, नाथ महाराज की जय. ओम साईराम. साईराम. जाऊ दे पूर्ण पाल. बाबा के जय. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. ओम ओम साईराम. दिवस आणि आज पहिल्या निशाणीवर आहोत. रोज मागच्या निशाणीवर होतो 2 दिवस, आज पहिल्या निशाणीवर आहोत. आता
आजूबाजूला बघ जरा. फायनली शिर्डी पोहोचलेला आहे. फायनली आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहोत. दर्शन वगैरे पण सुद्धा झालेलं आहे. खूप छान वाटते दर्शन झालं. त्यानंतर भेटूया. आता आम्ही परत जाणार आहोत तिथं जिथे आमच्या बॅगा आहेत. तिथं आम्ही म्हणजे हे करणार पदयात्रेचे सर्वजण राहणार तिथं. पण आम्ही रूम घेतलेत म्हणून तिथून आम्ही रूम घेऊ घरी आणि नंतर मग बॅगा वगैरे घेऊ आणि रूमवर जाऊ. चला आता भेटूया ना. हॅलो काही साईमय सकाळ. आज तक सकाळ का लवकर झालेली आहे, लेट झालेली आहे. तर आम्ही आता परत आम्ही मुखदर्शन करणार आहोत. मुखदर्शन झाल्यावर संध्याकाळी आम्ही आमच्या घरी जाणार. आता घरी जाताना तुम्हाला दाखवते आणि आता मार्केटमध्ये काय खरेदी करताना ते सुद्धा दाखवते. तर स्टे ट्यून. हा 2 दिवसाचा एक ब्लॉग येणार आहे. तर दर्शन वगैरे आम्ही करून घेतलं आता आणि आता प्रसाद वगैरे घेतला. मानसीचं थोडीशी काही खरेदी करू. आम्ही दोघे आमची जी न्यायचं होतं घरात ते काही खरेदी वगैरे करून घेतला. आणि काल मला काहीच कंटिन्यू करायला जमलं नाही कारण खूप झोप येत होती. पायानं फोडसुद्धा आली तर जाम झोंबत आहेत आणि पाय पण सुजलेत माझे. त्यामुळं मी काहीच काल कंटिन्यू केलं. गप आंघोळ केली आणि झोपली मी. तर आता सकाळी उठले आवरलं वगैरे आम्ही आणि डायरेक्ट मुखदर्शनाला आलो. मुखदर्शन वगैरे केला, प्रसाद वगैरे घेतला. आता आम्ही थोडंसं सोडा पितो इथं. सोडा वगैरे पितो आणि त्याच्यानंतर आम्ही महाप्रसाद खायला जाणार आहोत. थोडा मगाशीच आम्ही तिथे गेलेलो. तिथं महाप्रसाद वगैरे केला आणि तिथं आम्हाला आमची गँगसुद्धा आम्हाला भेटलेली. पण ते ब्लॉगमध्ये दाखवू नाही शकलो कारण की त्यांनासुद्धा घाई होती जायची. त्यामुळे ते वगैरे झाला आणि आता आम्ही रूमवर आलो, चेंज वगैरे केला आणि आता आम्ही घरी जातो आहे. आणि परत कसलं पाय माझं सुजलं एकदम बेकार, एकदम बेकार म्हणजे एकदम बेकार पाय सुजलेले आहेत माझं. चालता पण येत नाही, फोड आलं त्यामुळं.